हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण मस्त सळसळीत पण तितकाच मौसूत असा जिरा राईस रेस्टॉरंट स्टाईलने कशा पद्धतीने करायचा हे आज आपण पाहणार आहोत। बहुतेक वेळा जेव्हा आपण जिरा राईस बनवतो तेव्हा तो थोडाफार हार्ड होतो, घशाखाली गिळला जात नाही किंवा त्यातील जे जिरे आहेत ते कडवट लागतात, ते क्रंची होत नाही। तर त्यासाठी काय करायचं यासाठी मी भरपूर अशा टिप्सने हा व्हिडिओ बनवला आहे, तर तो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। या इथे मी 3 लोकांसाठी हा जो जिरा राईस आहे तो बनवत आहे। शक्यतो जिरा राईस बनवण्यासाठी लॉंग ग्रेनचा तांदूळ आपल्याला या इथे वापरायचा आहे। रोजच्या रेग्युलर वापरातला जर तांदूळ वापरला तर त्याची टेस्ट रेस्टॉरंट स्टाईलने येत नाही। तर आपल्याला या इथे कोणत्याही ब्रँडचा लॉंग ग्रेनचा तांदूळ या इथे वापरायचा आहे। रेग्युलर वापरातली जी भाजी वाढायची वाटी असते त्या वाटीने मी या इथे 2 कप तांदूळ घेतला आहे। शक्यतो बाजारात जेव्हा थोडाफार ब्राऊन कलरचा तांदूळ येतो तेव्हा तो जुना असतो आणि त्यामध्ये स्टार्चचं जे प्रमाण असतं ते कमी असतं आणि पांढरा शुभ्र जो तांदूळ असतो तो नवीन असतो आणि त्यामध्ये स्टार्चचं जे प्रमाण आहे ते जास्त असतं असं आपण समजावं। 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने हे जे तांदूळ आहे ते धुवून घ्यायचे आहेत आणि शक्यतो 15 ते जवळपास अर्ध्या तासांसाठी आपल्याला ते पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत। तांदूळ तांदूळ छान असा अर्धा तास भिजल्यानंतर कढईमध्ये मी 2 ते 2.5 ग्लास पाणी या इथे घेतला आहे। शक्यतो असा जो भात आहे तो शिजवण्यासाठी प्लेन सरफेसचं भांडं आपल्याला वापरायचं आहे। आपण जर पातेल्यामध्ये हा जो भात शिजवला तर तो खालच्या साईडने शिजेल आणि वरचा जो तांदूळ आहे तो तसाच कच्चा राहील। यासाठी आपल्याला प्लेन सरफेसचं कोणतंही भांडं, कढई किंवा कोणताही नॉनस्टिक पॅन तुम्ही इथे वापरू शकता। तांदूळ भिजल्यानंतर अगदी पांढरे शुभ्र असे झाले आहेत। आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये सर्व पाणी ड्रेन करून हा जो तांदूळ आहे तो न हलवता शिजवून घ्यायचा आहे। शक्यतो 70 ते 80% इतकंच आपल्याला पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि तांदूळ ही 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे। सारखं ढवळत न राहता आपल्याला हाय फ्लेमवरती हा जो तांदूळ आहे तो शिजवून घ्यायचा आहे। या इथे पाहू शकता मी पहिल्यांदा तांदळाला हलवून घेते। प्रत्येक दाणा मोकळा आणि सळसळीत असा झाला आहे। आपला तांदूळ कुठंच ब्रेक झाला नाही। जर तांदूळ ब्रेक होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर अर्धा ते पाऊण तास आपल्याला तांदूळ व्यवस्थित असा भिजवूनच घ्यायचा आहे। मी एक भाताचा शीत या इथे तुम्हाला दाखवते, तो कुठेच ब्रेक झालेला आपल्याला दिसत नाही। छान मस्त असा भात मोकळा सळसळीत परंतु तितकाच मऊसर असा तो शिजून तयार होतो। तांदळामधलं सगळं पाणी आपल्याला व्यवस्थित असं आटेपर्यंत भात 70 ते 80% इतपतच शिजवून घ्यायचा आहे। मस्त मोकळा आणि सळसळीत असा भात तयार झाल्यानंतर भात शिजला आहे की नाही अशा पद्धतीने आपण पाहू शकतो। जर भात इझिली ब्रेक होत असेल तर तो अजून कच्चा आहे असं समजूयात, म्हणजे 70 ते 80% इतकंच आपल्याला हा जो भात आहे तो शिजवून घ्यायचा आहे। भातातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे, जेणेकरून मऊसर असा भात होईल। घशातून गिळताना आपल्याला इझिली असा तो गिळला जाईल। यासाठी भात मऊसर असा शिजला की सर्व पाणी ड्रेन करून एखाद्या प्लेन सरफेसमध्ये आपल्याला हा जो भात आहे तो थंड करून घ्यायचा आहे, जेणेकरून भाताचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहील आणि आपला जो भात आहे तो ओव्हरकुक होणार नाही। मी अशा पद्धतीच्या चाळणीमध्ये हा जो भात आहे तो काढून घेते। एक गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहे, भात शिजताना आपल्याला यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही। मीठ वापरल्यामुळे भात चिकट होतो आणि तांदळाचा जो शीत आहे तो ब्रेक होऊ शकतो। यासाठी आपल्याला मीठ वापरायचं नाही। थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रत्येक भाताचा पार्टिकल हा मोकळा सुळसुळीत असा झाला आहे आणि तो छान असा शिजला गेला आहे। कित्येक वेळा आपण असा जिरा राईस बनवतो तेव्हा तो घशाखाली उतरला जात नाही किंवा तो थोडाफार हार्ड होतो, तर त्यासाठी ही टिप लक्षात ठेवा। त्यानंतर भात थोडाफार थंड झाला की मी कढईमध्ये तडक्यासाठी तूप गरम करून घेते। या इथे तुम्ही तूप किंवा तेल दोन्हीही वापरू शकता। या इथे मस्त असं साजूक तूप मी घेतलं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला जे जिरे आहेत ते क्रंची असे करून घ्यायचे आहेत। त्यासाठी
हे जे तूप आहे ते खूप जास्त गरम न करता अगदी लो टू मिडियमवरती थोडंफार गरम करायचं आहे. तर तूप जास्त गरम झालं तर आपले जिरे करपू शकतात आणि कडवट लागू शकतात. यासाठी आपल्याला अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती तूप गरम करून घ्यायचं आहे आणि जितका आपल्याला भात हवा आहे तितकाच भात आपण एका वेळी मस्त तडका मारून घ्यायचा आहे. या इथे मी 2 ते 3 चमचे जिरे यामध्ये ॲड करते. जिरे भरपूर आपल्याला वापरायचे आहेत. या भातामध्ये जिऱ्यांचा फ्लेवर खूप छान लागतो. जिरे मस्त असे फुलले की आपल्याला यामध्ये हा जो भात आहे तो आवश्यक तितपतच आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. जेवताना आता जितका मला हवा आहे तितकाच भात मी तडका मारून घेते. शक्यतो अशा भाताचा तडका बनवण्यासाठी नॉनस्टिक कढईचा वापर करा. मी या इथे रेग्युलर यूजमधली कढई यूज केली. हा जो भात आहे तो कढईला थोडाफार चिटकत होता. यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ या स्टेजला ॲड केलं आणि आपण जे मसाले किंवा काही सामान वगैरे टाकलं आहे ते ॲट अ टाईम एकदाच आपल्याला परतून घ्यायचं आहे. सारखं जर आपण परतत बसलो किंवा हलवत बसलो तर भाताचा पार्टिकल ब्रेक होऊ शकतो, भाताचा शीत तुटू शकतो. त्यासाठी फक्त एकदाच आपल्याला हे जे सर्व सामान आहे हे परतून घ्यायचं आहे. मस्त गरमागरम हा जो भात आहे तो दाल तडका किंवा इतर कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीसोबत उत्तम अशा चवीचे लागतात. बाहेर 150 ते 200 रुपयांना प्लेट असा भात मिळतो. घरी अशा पद्धतीने आपण भात ट्राय केला तर खूप मस्त चवीचा हा भात आणि अगदी इझिली तयार होतो. जर तुम्हाला या इथे तूप वापरायचं नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता. तेलानेही उत्तम चव मिळते. पण रेस्टॉरंट स्टाईलच्या पद्धतीने जर आपण जेव्हा जिरा राईस करतो तेव्हा तर ते तूपच वापरतात. इथे पाहू शकता मस्त मोकळा आणि सळसळीत असा हा जो जिरा राईस आहे तो तयार झाला आहे. दिसायलाही अगदी टेम्पटिंग आणि सेम रेस्टॉरंट स्टाईलच्या चवीनेच या इथे तयार झाला आहे. अगदी मोकळा सळसळीत पण मऊसूत असा हा भात आपला तयार झाला आहे. बहुतेक वेळा आपण जेव्हा अशा पद्धतीचा जिरा राईस करतो तेव्हा त्यातले जे जिरे आहेत ते कडवट होतात किंवा क्रंची होत नाहीत. ते करपले जातात किंवा ते कडवट लागतात. तर अशा पद्धतीने लो टू मिडियमवर फ्लेमवरती तूप गरम करून मस्त जिऱ्यांना फुलू द्या आणि अशा पद्धतीचा भात एकदा नक्की ट्राय करून पहा.